हुजूर, काय झालं? जीवावर एक चोर. काय? होय, वाड्यात घुसला होता, त्याला धरून आणला इथं. हो काय चाललंय हे? दिवसा ढवळ्या चोर लुटारू असे असे वाड्यात घुसतात कसे? चौकी पहारे काय करत होते? जी माफी करा, पण तो आपल्या सेवकांच्या यशात आलता, म्हणताना नजर चुकी झाली असं. असं कुठं आहे त्यो? जी सदरवर. चला. धनी, हे बघा यो. काय रे, कोण तू? मी आधी याला हेच विचारलं, कारण काही सांगायला तयार नाही हो. आणि कापड बघा धनी, हे आपल्या सेवकांचा यश घालून हिंडत होते. आणि ही जी झडती घेतली मी, ही हत्यार गावले याच्यावर. काय करत होता ह्यो? देवघराकडे चालला होता येऊ. हा? हा, आणि जिजा का होते हो देवघरात. अगं बाई, बरं केलंस, छान केलंस निसार. अशीच खारीसारखी नजर पाहिजे. अहो याला तिथंच कापणार तुम्ही, पण पुन्हा म्हणलं या गडावर तुमच्या मोरा आणून उभं करावं म्हणताना घेऊन आलो. छान केलंस. पण आता कापून ठेवत असतो मी याला. निसार, तिलावर ताबा ठेवा. काय रे, कोण तू? खरं खरं बोल. कोण तू? इथं का आलायस? बोलतोस का कापून? निसार, मागे वा. बोलतास आमच्यासारखी, पण तुमच्यात आणि आमच्यात हाच फरक आहे. संयम. माफी. बोलेल तो. आपण बोलता करू त्याला. एक काम करा, याला काळ कुठेतरी डांबून ठेवा. अन्नाचा घास काय, पाण्याचा थेंब सुद्धा देऊ नका याला. जीव जो. गरिबाच्या रक्षणाला कोण आहे? कर्जपायी शेत गेलं सावकाराच्या ताब्यात, आणि सावताच्या शेतात चाकर बनलो. घरात जे काही होत ते 4 दिवसापूर्वी धाड पडली मोगलाची, ते घेऊन गेले. हे तर तुमच्या घरी मोप धान्य आहे सरकार म्हणून आलो. लई नाही, माझ्या पोरीला जगवण्यापुरतं दान घेतलं होतं ना. आज तर आम्ही भाकर खाणारच नाही, मधल्या आऊंच्या हातचा मुगाचा हलवाच खाणार. हो हो, आम्ही सुद्धा आज दुसऱ्या कशाकडे लक्ष जाणारच नाही. दत्ताजी, तुम्हीही खायचंय हो, नाहीतर भावंडांच्या पुढ्यात सरकवाल. अहो, आज एवढा वाढलाच कुठे काय? म्हणजे आम्हाला घोडाधोडाचा जरा वावडा आहे, पण आम्हाला ठाऊक आहे आज जिजा पहिल्यांदा सदरेवर आल्या ना, म्हणून तुम्ही त्यांच्या आवडीचा पदार्थ केलाय, तो आम्ही नक्की खाऊ. हो का? तरीच म्हटलं, मुगाचा दळ काढून भिजवून एवढा व्याप केला तरी कधी? आज काही लक्षात आलेलं दिसत नाहीये. तसं कुणाचंच लक्ष नाहीये. तुम्ही एवढं कौतुकानं म्हणालात खरं, पण बाकी कुणाला आहे का? फारच छान झालाय. त्यासाठी चव घ्यावी लागते, असं दर्शन करून नसतं कळत. दत्ताजी, तुम्हाला तुमच्या आबासाहेबांनी सांगितलेलं आठवतंय ना? सदरेवर काहीही घडू देत किंवा बाहेर कुठेही, त्याचा भार घेऊन थाळ्यापर्यंत यायचं नाही. लक्षात आहे ना? हो तर हो हो, आमच्याही लक्षात आहे, नाही तर तो थाळ्याचा अपमान होतो. नुसता थाळ्याचाच नाही, काही हलव्याचा सुद्धा अपमान होतो. जिजा, ऐकलत ना? आपण दोघांनीच खाल्लेला नाही म्हणून सगळे आपल्याला बोलतायत. चला पटकन आपण संपून टाकू आणि सगळ्यांची तोंड बंद करू. हा,
नाही नाही, त्यांना कुणाचं ऐकायचंच नाहीये. आम्ही काय कमी प्रयत्न केले? त्यांना आवडतो म्हणून खास त्यांच्यासाठी हलवा केला. आम्हाला वाटलं सगळं विसरतील त्या, पण नाहीच. हे यांची एवढी लहान पोरगी आहे, तिला भूक लागते, काय द्यायचं तिला खायला? पाणी तरी किती पाजू? जिजा, अहो थाळाच्या आधी पाणी पितं का कोणी? तुम्हाला माहित नाही आहो, आमच्या एवढी मुलगी थाळ्याच्या आधीच असं नाही, पण थाळ्याच्या ऐवजी फक्त पाणीच पिते. पाणीच पिते. हे यांची एवढी लहान पोरगी आहे, काय द्यायचं तिला खायला? पाणी तरी किती पाजू? जिजा, संपलाय तो विषय. जिजा, त्या शेतकऱ्याची मुलगी आता फक्त पाणी पिऊन पोट भरणार नाही, तर आपल्यासारखा थाळा घेऊन पोट भरणार. चला मग तर आमच्या जिजा सुद्धा थाळा घेते. बघा तरी तुमच्या मधल्या उन्नी तुमच्या पसंतीचा मुगाचा हलवा कसा केलाय ते बघा. वा, शमशेर खानाचं पिल्लू होतं. त्याची एवढी फिकीर करायची जरुरी नाही जगदेवा. हे अधिक महत्वाचे. पण दादासाहेब रानवाऱ्यासारखं वर्दी न देता जो गडी देवघरापर्यंत घुसतो त्याची फिकीर तर करायलाच हवी ना. चौकी पहारे, चौकी पाऱ्यावरच्या माणसांचे खांदेपालट करा, गडीवरची माणसं दुसऱ्या हवेलीवर पाठवा आणि दुसरीकडची विखरून टाका. बरेच दिवस झाले एकाच ठिकाणी साचलेत, असाच अर्थ काढायचा. दुसरं काय? किती साल झाले माणसांचे खांदेपालट करून? 3 साल. 3 साल? जी, 3 साल एकाच ठिकाणी काम केल्यावर दुसरं काय व्हायचंय? धार बोतटच होणार ना. कारभाऱ्यांना सांगून ते काम करून घ्या. जी, त्याची चिंता करू नका. काय हे 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 अधिक महत्वाचं आहे. मलिक अंबर आणि आदिलशाहच्या दरबारातले मातब्बर सरदार शिवराम पंत यांची भेट होणार आहे. म्हणजे शिवराम पंतांना मलिक अंबर निजामशाहीमध्ये खेचणार? असंच काही नाही. मलिक अंबर सुद्धा आदिलशाहीत जाण्याची शक्यता आहेच की. हा विचार झालाच नाही. मग बरोबर, हे नक्कीच काळजीचं कारण आहे. जगदेवा, कुणाचं कुठं जाणं हे आमच्यासाठी काळजीचं कारण असूच शकत नाही. खरं कारण हे आहे की हे 2 मातब्बर आमच्या इलाक्यात भेटतात. आमच्या रयतेला त्रास कशा पाय? तुम्ही गाळाभेटी घ्या, नाही ते एकमेकाच्या उरी बसा, पण आमच्या रयतेला त्रास देऊ नका. दादासाहेब, हेच तुमचं आगळेपणे बघा. हवी तर राजकारणात कुणाच्याही येण्या जाण्यात तुम्हाला तसूभर रस नाही, पण काळजात मात्र कायमन कायम रयतेच्याच काळजीचं कडं असतात. जगदेवा, आपण रयतेचं देणं लागतो, बाकी कुणाचं नाही.
जिजाका आज हिथंच बसून राहिलात. तिकडं कपिलेची तांबू तुमच्याकडून चारा खाण्यासाठी वळून वळून बघत होती. रातच्याला आऊसाहेब जेवायच्या अगोदर गोठ्यात गाईंना वैरण घालायची रीत नाही का? गोदाताई, तुझ्याकडे सुद्धा गोठा असेल ना? गाई गुरं वासरं असतील ना? आता होय तर त्यांना वैरण घालतेस ना? नुसतं पाणी पिऊन पोट भरावं लागत नाही ना? आपण हिथं घालतो तसंच असतंय पर का? आपल्या गडीत मिळतं तसं बाहेर मिळत नाही ना? हे शेतकरी काका त्यांनी आपल्या मुलीसाठी चोरी केली. आबासाहेबांसमोर बोलले, कारण ते माणूस होते. ते बोलूही शकत होते. पण मुकी जनावरं, त्यांचं काय? त्यांना भूक लागली असेल असं बोलूही शकत नाही. साधं पाणी प्यायचं असेल तर कसे मागत असेल ग? जिजाका, तुम्हाला थाळ्यावर सांगितलं का नाही थोरला धनींनी? तर त्या शेतकऱ्याला धान्य पुरवलं, त्याची लेकरं खातील आता. अव थोरलं धनी म्हणजे जगाचा राजा आहे, कुणाला काय बी कमी पडू देणार नाही. पण ते काका, त्यांच्या घरी कुठे असं काय घडतं? आपल्या जमिनीत चाकर झाले असे अजून असतील तर? असणारच, त्यांच्यासारखं बाहेरच्या जगात लई असणारच. पण आपल्या थोरल्या धनींना समजलं तर ते कोणाला उपाशी राहू देताल काय? चला, आज आऊसाहेब वाट बघत असतात आणि गायींचं कळल्या बिगर थाळा बी उष्टा नाही होणार. चला. आबासाहेब, गोदाताई म्हणाली की तुम्ही मालक आहात. आऊसाहेब म्हणाल्या की आपण मालक होतो आणि आता चाकर झालो. नक्की खरं काय आहे? मधल्या बाई, किती मन लावून करता हो तुम्ही. तेव्हाच एवढा छान हलवा जमून येतो. हो ना, पण ज्यांच्यासाठी केलं त्यांचं कुठे लक्ष होतं? जिजांबद्दल बोलतोय हा आम्ही, नाहीतर लगेच चेष्टा सुरू करा. नाही हो, म्हणजे आज त्या पहिल्यांदा सदरेवर गेल्या आणि शिवाय त्या गरीब शेतकऱ्याची. तेच तर ना, जिजा कशा आहेत हे सगळ्यांना ठाऊक आहे. म्हणूनच थोरल्याबाई जेव्हा सदरेवर जायचं म्हणत होत्या तेव्हाच आम्ही विरोध केला. त्या आता काही लहान राहिल्या नाहीयेत. किती दिवस डोळे बंद ठेवायचे? हेच आधी थाळा होऊ द्या, मग बोलूया आपण. नाही, एकतर आम्हाला मागवून काही आठवत नाही आणि बाकी आमचं काही म्हणणं नाहीये, पण डोळे उघडे ठेवून आपण काय मिळवलं ते पाहिलं ना. अजून काहीच डोळे उघडले नाही. होईल हळूहळू सवय. एव्हाना गडी बाहेर पडून त्यांनी उघड्या जगाकडे पाहिलं असतं तर हा असा धक्का बसला नसता. पण तेव्हा नेमकं आम्ही तुमचं ऐकलं. आम्हाला नाही वाटत की त्यामुळे काही नुकसान झालं आहे. गडी बाहेर पडून सुद्धा किंवा बाहेरचं राहू द्या, पण अगदी सदरेवर न जाऊन सुद्धा आमचं कुठे काय अडलं? नशीबवान आहात तुम्ही. पण जिजांच्या नशिबात काय असेल हे आपल्याला ठाऊक नाही ना. त्यांना गडी बाहेर पडावं लागलं नाही तर चांगलंच होईल, पण पडावं लागलं तर हळवं राहून चालणार नाही. अहो, आता थाळ्यावर कशाला राग काढताय? थाळ्यावर नाही राग काढत होत, पोट भरलं आमचं. आज जिजा सुद्धा जेवल्या नाही आहेत ना नेहमीसारख्या, म्हणून थोरल्याबाईंना सुद्धा जात नसेल. आणि हो,
जिजांच्या बाबतीत म्हणाल तर तुम्हीही आऊ आहात. कुंभार मातीचा गोळा ओला असतानाच त्याला आकार देतो ना, का कोरड्या मातीला? जिजांना आपण ह्याच वयात आकार द्यायला हवा. त्रास म्हणजे काय, दुःख म्हणजे काय हे त्यांना आत्ताच कळायला हवं. गरिबाच्या रक्षणाला कोण आहे? कर्जपायी शेत गेलं सावकाराच्या ताब्यात. आणि सावताच्या शेतात चाकर बनलो. हे यांची एवढी लहान पोरगी आहे, तिला भूक लागते, काय द्यायचं तिला खायला? पाणी तरी किती पाजू? आबा, आबा उठा ना. आबा, जिजा, काय झालं बाळ? झोप येत नाही का तुम्हाला? हे काय, केवढं घाम आलाय तुम्हाला? काही वाईट सपान बघितलं का काय? स्वप्न नाही आबा, आम्हाला तुमच्याशी काही बोलायचंय. बोलायचंय? बोला. आबा, ते शेतकरी काका आले होते ना आपलं धान्य पळवून न्यायला. त्यांचं काय? ते आधी त्या शेताचे मालक होते, हो. पण आता ते चाकर झाले. आणि आता तर त्यांच्या मुलांना काहीच खायला उरलं नाही. हा, तसं झालं होतं खरं, पण आज आपण त्यांच्या घरी धान्य पोचतं केलं की नाही, मग आता ते उपाशी राहणार नाहीत. आता ते सुद्धा पोटभर जेवतील आणि शांतपणे झोपतील. हा, नक्की? चला. पण आबा, मधले आऊ सांगत होत्या की आपण सुद्धा पूर्वी इथले राजे होतो. ते फार पूर्वी. खरं तर आपण श्रीकृष्णाच्या यादव कुळातले, पण हळूहळू आपलं नाव बदलत बदलत यादवचं जाधव झालं. म्हणजे आपण सुद्धा इथले चाकरच ना? चाकर. पण इथली रयत तर आपल्यालाच राजा मानते. शिवाय हा सुबा हीच आपली प्रजा आहे. म्हणजे पूर्वी होतं तसं राज्य आपण परत नाही मिळवू शकत? जिजा, तो चंद्र पाहिलात का किती छान दिसतोय? या चंद्रप्रकाशासारखंच शांत, शीतल आणि सुखकारक आपलं राज्य होतं. आणि या सगळ्या आजूबाजूला चांदण्या दिसतायत ना, अशीच आपली रयत होती, आनंदानं नांदत होती. मग काय झालं? मग हळूहळू चंद्र कमी होत गेला आणि एके दिवशी आकाशात तो दिसलाच नाही. हो, माहित आहे ते आम्हाला. आऊसाहेबांनी सांगितलंय की त्याला म्हणतात अमावस्या. वा, बरोबर. हुशार झालात की तुम्ही. तसंच आपलं राज्य हळूहळू कमी होत 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 एके दिवशी संपून गेलं. पण आबा, हा चंद्र पुन्हा मोठा होत जातो.
एके दिवशी तो पूर्ण गोल होतो की त्याला म्हणतात पौर्णिमा. शाबास. पण आबा, हं. राज्य संपलं म्हणून आपण चाकर झालो, म्हणजे एक दिवशी तर आम्हाला सुद्धा खायला नाही मिळणार. असं काही नाही बाळा. आपण, आपली रयत कुणी कुणी उपाशी राहणार नाही. हा चंद्र हळूहळू मोठा होतो की नाही तसं. म्हणजे आपलं राज्य परत येणार. एवढ्यात नाही, पण येणार. त्यावेळी हा अंधार टिकणार नाही. पण ते आलं हे आम्हाला कसं करणार. त्यावेळी तुम्हाला हा चंद्र आता दिसतोय त्याहून आणखी सुंदर दिसेल. या चंद्रप्रकाशासारखंच शांत, शीतल आणि सुखकारक आपलं राज्य होतं. मग हळूहळू चंद्र कमी होत गेला आणि एके दिवशी आकाशात तो दिसलाच नाही. तसंच आपलं राज्य हळूहळू कमी होत 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 एके दिवशी संपून गेलं. राणी साहेब, अहो, काही बोलायचं नाही. पण अहो आम्हाला झोपच येत नाहीये. ते माहिती आम्हाला, म्हणून तर आम्ही तेलाची वाटी घेऊन आलो. आता काही बोलायचं नाही. तेल मुरलं डोक्यात की डोक्यातले भुंगे आहेत ना, ते पण शांत होतील आणि शांत झोप पण लागेल. पण आऊ, तुम्ही समोर आहात तोपर्यंत शांत वाटलं, आणि तुम्ही गेल्यावर ते परत आले तर. जिजा, ज्यावेळी आम्हाला खूप प्रश्न पडायला लागले होते तेव्हा आम्हाला आमच्या आऊने काय सांगितलं होतं माहितीये? काय? ते सगळे प्रश्न देवावर सोपवायचे आणि झोपायचं. तो नक्की उत्तर देतो. खरंच? अगदी खरं. आज करून पहा. झोपायच्या आधी त्याला इथूनच हात जोडा आणि सांगा हे प्रश्न पडले आहेत, आणि मग लगेच डोळे मिटून पडा. हा, पण एकदा का त्याला प्रश्न विचारले की विचार करायचा नाही. हा, लगेच झोपायचं. पण का? कारण एकदा का देवावर सोपून आपण पुन्हा विचार करायला लागलो तर देवाला वाईट वाटेल. तो म्हणेल तुमचा आमच्यावर विश्वास नाही का. एकदा आम्हाला सांगितलंय की नाही, मग आता पुढची जबाबदारी आमची. हो आऊ, आम्ही सगळं देवावर सोपवू आणि लगेच झोपून जाऊ. शाबास. चल.
रुनु झुनु पायी वाजता ती वाळे दाविती पाऊले दयानिधी जनक श्रुत घरी चालून या गेले दाविती पाऊले दयानिधी पावसाच गवाचुनी पाणी लागे नारानाला तस माऊली वाचुनी माया लागे नांगाला बापानं दिली लेक देऊनिया झाला सुखी चिंता माऊली वाहिल नांदेल कशी बाई जिजा 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 कुठे गेल्या जिजा जिजा का जिजा 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 कुठे आहात तुम्ही जिजा जिजाका जिजाका जिजा 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 आपण यांना शोधतोय आणि या इथे येऊन झोपले. जिजा ओ जिजा उठा 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 जिजा हो इथे कधी आलात तुम्ही वाडाभर शोधत होतो तुम्हाला तुम्ही इथे भल्या पहाटे काय करताय आम्हाला थोरल्या आऊने सांगितलं होतं की आपल्याला पडलेला प्रश्न जर देवाला विचारला झोपताना तर तो सगळ्या प्रश्नाची उत्तर देतो. म्हणून तुम्ही देवघरात येऊन झोपला होता हो, पण देवाने माझ्या प्रश्नाचं उत्तरच दिलं नाही. मोठ्या बाईने सांगितलंय ना देव उत्तर देतील म्हणून मग नक्की देतील. चला दूध पिऊन घ्या बरं त्याशिवाय आमचा दिवस काही सुरू नाही व्हायचा. रावरा की पटापटा लई सामान बाकी आहे आणि निघायचं बी आहे. धनी माफी असावी दाखलं सरकार मला याला जरा उशीर झाला. अहो काय झालं मी निघताना नेमकं पोरगी माझी लागली रडायला हो मला बिलगूनच बसली सोडनाच माझा बी पाय निघा ना आणि सरकार म्हणले आता सैन्यासाठी दवा पाणी दाना गोटा घेऊन जायचंय ना मग परतायला काय दिवस लागतील म्हणले म्हणताना जरा लेकीचं कौतिक करत बसलो होतो घरात. बर सरकार आले का रपेटीव ना आज बहुधा गेले नसावेत कारण शमशेर खान आणि शिवराम पंत यांच्या वार्तेमुळं जरा चिंतेत होते. त्यांच्या यासनी तर आता का नाही. अहो थांबा थांबा त्या दोघांची फिकीर नाही पण त्यांची भेट आपल्या इलाक्यात होणार आहे आणि त्यामुळं रयतेचं नुकसान होऊ नये या चिंतेत होते आणि म्हणूनच गेले नसावेत असं म्हटलं. किसके इस्तकबाल की तैयारियां हो रही है या नहीं, मुगलिया सल्तनत के मुस्तकबिल शहजादा परवेज का फरमान आया है. क्या सोचकर आपकी रूह कांप रही है कि शहजादा परवेज खफा होंगे या लखू जी को मारने का दाव नाकाम निकला इसलिए? जी नहीं हुजूर, वो तो अभी तक सिंदखेड़ भी नहीं पहुंचा होगा. वो तो मौका परस्त है. दिलावर वो निकम्मा ही था. हम जा रहे हैं, आने पर अच्छी खबर मिलनी चाहिए. जी हुजूर. मंजिल तो मालूम है
लेकिन रास्ता नजर नहीं आ रहा है। मिलेगा, रास्ता जरूर मिलेगा। ये दिलावर कोका कुछ ना कुछ जरूर करेगा। सरकार आज तुम्ही बाहेर गेला नसाल असं वाटलं होतं का? नाही, काल तुम्ही जरा चिंतेत होतात ना, म्हणून आम्हीच म्हंटल की अरे जगदेवा, देवानं नवीन दिसका सुरू केला, नव्यानं काही विचार करता येईल म्हणूनच ना. हा? बाकी समद बाजूला ठेवायचं आणि आपल्या सुब्यात आपल्या रयतेत सूर्योदयापूर्वी रपेट भरायला बाहेर पडायचं. काय नाही नाही, असं ताजतावर वाटतंय म्हणून सांगू. रोज एक नवी दिशा. तुम्ही पण सुरू करा. काय निसार, होय, रोज तुम्ही एका दिशेला 30 कोस दूर जायचं. अहो, डोक्यातल्या चिंता परत येता येता सुटलेल्या असतात. तुम्ही सांगितलं नाव का? हा. उद्यापासून चालू करतो. हा, छान. पण दादासाहेब, कालच्या समस्येवर काही उपाय सुचला? काल तुम्ही गेला आणि आमचा विचार ठरला की असं घाबरून कशाला राहायचं. हा? रयतेची काळजी वाटते, रयतेची काळजी वाटते, असा नुसता जप करण्यात काय अर्थ आहे? काहीतरी पाऊल उचललं पाहिजे. आणि मग आम्हाला जाणवलं की आपल्याकडं 12,000 सैन्य एकाच ठिकाणी. होय, त्याची व्यूहरचना करू, अगदी रणात करतो तशी त्यांची सोय करू. नामी युगात आहे दादासाहेब. सगळ्या सुब्याला सामावून घेईल अशी रचना करायची, जिथं सैन्य एकत्र नसेल पण सगळ्या सुब्याच्या रक्षणासाठी मात्र सज्ज असेल. वा, असा विचार बी कोणी केला नसल. होय, दादासाहेब, एक एक खेड्यापाड्याचा विचार केलाय तुम्ही. होय, होय. आणि सैन्याला सुद्धा लय आनंद होतोय बघा. अरे वय की, आणि प्रत्येक ठिकाणी नवीन मोर्चाने आणता येईल आणि त्याचा बी कसा पणाला लागेल की. बघा, तुम्हा दोघांना बी किती हर्ष झालाय ते. मग समद्या सैन्याला किती हर्ष होईल. हा? चला, थोरल्या बाईसाहेबांनी सैन्याच्या दबापाण्याची व्यवस्था करून ठेवलेलीच आहे, ती आपण घेऊन जाऊ निसार, आणि समद्या सैन्याला ही आनंदाची वार्ता देऊ. हा? चालतंय, चालतंय. अजून पूजेची तयारी झालेली नाहीये. परत कुठे गेल्या जिजा? एवढ्यात तर नाही पाहिलं त्यांना. तुम्हाला इथं देवघराकडे येताना पाहिलं. पण ही ताजी फुलं घेऊन तुमच्या माग मागच आले. शोधून आणू का त्यांना? नको, राहू दे आता. पटकन नैवेद्यासाठी दूध आण वाटे. जा. जी. कुठे गेले असतील जिजा? रोज आमच्या आधी सगळी तयारी करून ठेवतात. आज काय झालं कोणास ठाऊक. आमच्या मनात काय असतं आणि करतील काय काही सांगता येत नाही. जिजांना आता समजवायलाच हवं. फार लाड झालेत. आता आम्हालाच काहीतरी करायला हवंय. तुम्ही स्वतःशीच काय बोलताय? आणि इथे उकळीपाशी काय करताय? वाड्यात साखर आहेत ना? काही गोष्टी आपल्या आपणच करायच्या असतात. साखर काय चाकोरीतून जात, पण गाडं आपल्याला हवं तिथं न्यायचं असेल ना, तर कासरा आपल्या हाती असायला लागतो. तुम्ही जिजांबद्दलच बोलताय ना? तर काय, इतके दिवस फार लाड झालेत त्यांचे. सदरेवरच काय जातात, थाळ्यावर काय राग काढतात, मनाला वाटेल तसं वागणं चालू आहे. पण आता जर का दुर्लक्ष केलं तर फार मोठं नुकसान होईल.
जिजाक्का, देवा देवा तुम्ही बोलताय? तुम्ही सुद्धा आम्हाला जिजाक्का म्हणता? आम्हाला थोरल्या म्हणाल्या होत्या. अहो मी निसार आहे. तुम्ही होय? आम्हाला वाटलं की आमच्या प्रश्नाची उत्तर द्यायला स्वतः देव आलेत. हा? देव सांगणार आणि इथं येऊन सांगणार? असं काय हाय तर काय बरं इथं? इथेच तर सगळं घडलं होतं ना. हे बघा, कोठी घर धान्याने भरले. रिकामं असतं तर आम्हाला सुद्धा पाण्यानेच भूक भागावी लागली असती. अहो नाही नाही, असलं काय तर वंगाळ बोलू नका. असला विचार बी मनात आणू नका तुम्ही. देव तुम्हाला कधी बी काय बी कमी पडू देणार नाही. पण राज्य तर गेलंच ना. हे तुमचंच राज्य आहे. आता लखुजी बाबांचं राज्य म्हणजे तुमचंच नाव का? नाही निसार चाचा, तुम्हाला ठाऊक नाही. आबासाहेबांनी सांगितले अमावस्ये होते तसं राज्य पण. नाही नाही नाही, मला काय आता एक कळेना झाले बरं काय. पण मी काय म्हणतो, ही राहू दे. तुम्हाला सगळेजण बाहेर उडकायला लागलेत, चला की बाहेर. निसार चाचा, हा, आमच्या प्रश्नाचं उत्तर अजून देवाने दिलं नाही. आम्ही प्रश्न विचारला होता रात्री. बरं असं करा, तुमच्या आऊसाहेब असतील देवघरात, हा त्यासनीच जाऊन विचारा तुम्ही प्रश्न. पण देव कुठल्या भाषेत बोलतात हो? आम्हाला त्यांची भाषा कळेल ना? आता तुमच्या एवढा आम्हाला कळत नाही बरं का जिजाका. हा पण एक सांगू का, देव आहे का नाही, लेकरासनी आपल्या आऊ आणि आबांच्या रूपाने भेटतात. तो काय करतो, लेकरासनी जी उत्तर सांगायची आहेत का नाही ती आऊ आणि आबासनी सांगतात. हो, हे असं असतं? अवय तर म्हणतात तर सांगतोय. जावा आऊ साहेबांनी जाऊन विचारा. जावा. या वयात खेळायचं बागडायचं आणि तुम्हाला मात्र धान्य पोटी घर असलं सगळं सुचतंय. आणि त्याच सवाल तुम्ही देवाला पुसतायचा. काय म्हणू आता तुम्हाला? खरी राजाची लेख आहे सा. अल्लाह तुम्हाला कायम बरकत देऊ हीच दुआ करीन. काही यायचा तो वाईटपणा येऊ द्या, पण आज आम्ही बोलणारच. तुम्हाला एक सांगू का, म्हणजे थोरल्याबाई बोलणारच आहेत त्यांना. अजून एकावर एक कशाला? जिजा, आज तुम्ही पूजेची तयारी करायला विसरलात का? हे काम आम्ही आज गोदाला करायला सांगणार होतो, पण ती कुठे दिसलीच नाही म्हणून राहून गेलं. गोदा तुम्हाला तिची कामं सांगते का? कधीच नाही. मग तुम्ही तुमचं काम तिला कसं सांगणार होतात? एक लक्षात ठेवा जिजा, घर म्हटलं की लहान मोठ्या प्रत्येकाला कामं वाटून दिलेली असतात. जे काम आपल्या वाट्याला आलंय ते कधीही चुकवायचं नाही. ठीक आहे, असं पुन्हा नाही करणार. छान. आओ, तुम्ही आम्हाला सांगितलं होतं की आपल्याला पडलेला प्रश्न जर झोपताना देवाला विचारला तर सकाळपर्यंत तो आपल्या सगळ्या प्रश्नाची उत्तर देतो. हो, आम्ही काल तसं केलं होतं, पण कुठल्याच देवानं आमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. असं होणार नाही. देवाने उत्तर दिलं असणार, पण तुम्ही अजून लहान आहात ना,
म्हणून तुम्हाला कळलं नसणार. आम्हाला आमच्या प्रश्नाची उत्तरं देवाकडून मिळतात, पण कधी कधी जिजा मोठ्यांनाही ती उत्तरं कळतातच असं नाही. ती उत्तरं समजायला वेळ लागतो. कधी कधी काही दिवस लागतात. दिवस लागतात? दिवसच काय, महिने वर्ष पण लागू शकतात. पण आपला देवावर पक्का विश्वास हवा. म्हणजे आमच्या प्रश्नाचेही उत्तर देवाने दिले? हो. आम्ही काही जाऊन ओरडणार नाही आहोत त्यांच्यावर, आणि ओरडून काही फरकही पडणार नाही. इकडून तिकडं वारे वाहतील फक्त. आम्हाला याचं मूळ लक्षात आलंय, आम्ही तेच कलम करू. म्हणजे आम्ही काही समजलो नाही. सारखं मुलांच्या बरोबर राहणं हे मूळ आहे जिजांच्या वागण्याचं. मुलं काय, सख्खी भावंड आहेत ती. आम्हाला काय सख्खी भावंड नव्हती कधी, म्हणून काय तालीमखान्याकडे जाऊन भान हरपत नव्हतो आम्ही. जिजा तुम्ही मुंग्यांची रांग बघितलीत? हो. मुंग्या साखरेचा एक एक दाणा कष्टाने वाहून नेतात. त्यांचं पण एक राज्य असतं त्यांच्या वारुळात, छोटस. त्या साखरेचा दाणा मोठ्या कष्टानं वाहून नेऊन त्या साठवतात. दिवसभर बिचाऱ्या मुंग्या कष्टानं काम करतात, थकत नाही. आपणही त्यांच्याकडून ही चिकाटी शिकायची, प्रयत्न सोडायचे नाही, आणि काम कधीही टाळायचं नाही. ते काही नाही. आऊ म्हणून आम्हाला शिस्त लावायला हवी. काळजावर दगड ठेवून सगळ्या गोष्टी बंद करू आम्ही त्यांच्या. अहो, गुणी आहे तो, उगाच कशाला बाऊ करायचा. तुम्हाला आमचंच वाईट दिसतं. मुलगी म्हणून लाडाचा विचार करू नका. त्यांना सासरी पाठवणीचा विचार केला तर तुम्हालाही आमचं म्हणणं पटेल. तालीमखान्याकडे जाणंच काय, भावांशी बोलणं सुद्धा बंद करू. मग बघा कशा सरळ येतात ते. दररोज तीच आणि तशीच तालीम करून कंटाळा आला असेल. हो ना, आलाच आहे. खूप कंटाळा आलाय. आज आपण तालमीत एक खेळ खेळूया. नवीन खेळ आहे. असा खेळ की जो याच्या आधी आपण कधीच खेळलो नाही. दादासाहेब, खरंच नवीन खेळ? दादासाहेब, कोणता आहे तो खेळ? सांगा ना लवकर. हो, पण तुम्हाला कोणी सांगितला? आम्हालाच सुचलाय, जिजांच्यामुळे सुचलाय. हा खेळ खेळलो की जिजा एकदम आधीसारखे होऊन जातील. त्यांना खूप आनंद होईल. हो, पण दादासाहेब तो खेळ आहे काय? दादासाहेब सांगा ना, तुम्ही सांगत का नाही आहात? सांगणार. आधी जिजांना तर येऊ द्या. हा खेळ ऐकला की तुम्हालाही पटेल. शिवराम पंत सिर्फ आदिलशाही नाही, इथल्या मातीतले होनहार सरदार. आम्हाला इथले बाहेरचे असा कोणताच भेद जाणवत नाही. सगळेच इथले. सच? तुम्हाला खोटं वाटतंय? नहीं, हरगिज नहीं. तुम ही बोलता है मुझे सच बोल. खैर छोड़िए. आपकी यहाँ की मौजूदगी नाफरमानी की दलील तो नहीं? नाफरमानी तब होती अगर हम यहाँ छुप कर आते, पण असं काहीच झालं नाही. आम्ही आमच्या बादशाह हजरतना विचारूनच आपल्या भेटीला इथे आलो आहे. वक्त की नजाकत को वो भी समझते हैं. खुर्रमनं मेवाड जिंकलंय. मेवाडच्या राणानं सोन्याचं घोड्याचं खोगीर दिलं, हिऱ्याची टोकरी दिली, जटजवाहीर, कापड, विचारूच नका. अब हम एक साथ नहीं आएंगे तो मुगलों के सामने बुरी तरह शिकस्त खानी पड़ेगी. तुम्हाला हे सगळं ठाऊक असेलच. मग काय करावं असं वाटतं? हमें खुर्रम के बारे में नहीं सोचना चाहिए. खामखा वक्त जाया होगा. मलिक जी, हमारे यहाँ मिलने की वजह शहजादे खुर्रम है और आप कह रहे वक्त जाया होगा. हम कुछ समझे नहीं. अरे वो यहाँ आएंगे तो हम उनके बारे में सोचेंगे, पण तो इकडे येऊच शकणार नाही. असं आपण काही केलं तर?
वाह, आम्ही प्रभावित झालो. आप बहुत खूब सोच रहे हैं. हम अपने और आपके फर्ज को नजरअंदाज नहीं कर रहे. खुर्रम को शाहजहां कह के नवाजा है, ये अच्छी तरह जानते हैं, लेकिन शहजादे परवीज भी आलमगीर जहांगीर के ही बेटे हैं. हम उनका हौसला बुलंद करेंगे. पण खुर्रमने शहाजहानकडे कुतुबशाहीतून संधान साधले आहे. त्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. आप भी सबकी खबर रखते हैं. बंदा हौसले पर मजबूर है. ये आपकी खुदाई है. तुम्ही तुमच्याकडच्या सगळ्या बड्या सरदारांवर लक्ष ठेवून असता. मग आम्ही ही खबरदारी घ्यायला हवीच ना. कशाला उगाच भोळेपणाचा आव आणता. लखुजी राजांवर तुमचं लक्ष आहेच ना. असं बोलू नका शिवराम पंतजी, दर्द होता. आम्ही आमच्या लोकांना सतर्क ठेवतो ऐसा बोल. आमच्या मराठी सरदारांची जुनी खोड आहे. आव्हान दिलं तर त्यांचं रक्त सळसळत राहत. आव्हान दिलं नाही तर ते आपल्या कुटुंबात, आपल्या रयतेत रमतात. ही तर चांगलीच गोष्ट आहे. वाईट काय आहे त्यात. ये कौन किस नजरिए से देखता है उस पर निर्भर होता है. काही बोलायचं होतं का? नाही, म्हणजे तुम्हाला कसं समजलं? माणसं फक्त काही तोंडानंच बोलत नाहीत. काय माणसं आधी डोळ्यांनी बोलतात. त्यांना माहित असतं त्यांचं शस्त्र काय आहे ते. ईश्वर, काहीतरी शस्त्र काय? नुसतं शस्त्रच नाही. जाऊ द्या. आता त्या विषयावर जर बोलायला लागलो तर तुम्ही जे बोलायला आलाय ते विसरून जाल आणि मग आम्हालाच दोष द्याल. बोला, काय मनात आहे? आता या घडीत काही कालच लग्न करून तुम्ही आला नाही. एवढी मनाची तयारी कशा पायी करायची? गोष्टच तशी आहे. आम्हाला माहित आहे तुम्ही नाही म्हणाल, पण राहवलं नाही म्हणून आलो. आणि आता जीभच उचलत नाही. म्हणजे विषय महत्वाचा आहे तर. आणि तुम्ही ठरवूनही टाकलं की आम्ही त्याला नकार देणार ते. कालच या घडीत आलो नाही ना म्हणून. बर, बोला. बघा, हा नाही म्हणजे आम्ही थोरल्या बाईंची तक्रार वगैरे अजिबात करत नाही. आणि केली तरी कोण पुसतंय म्हणा. जिजा आता मोठ्या झाल्यात. अहो, त्या वयात लग्न झालं होतं आमचं. नाही, त्यांची सुद्धा तक्रार करत नाही होत आम्ही. पण कोणी काही म्हणा, तो आमच्या पोटचा गोळा नसला तरी आऊच आहोत ना आम्ही त्यांच्या. जिजांविषयी काहीतरी मागणं आहे एवढं आमच्या ध्यानात आलंय. इथं मात्र तुम्ही साफ चुकलात. बाकी कशालाही आम्ही नाही म्हणू, पण जिजांविषयी कधी नाही म्हणणार नाही. म्हणजे जिजांनी तालीमखान्यात जायला बंदी करावी आणि मुतपाकखान्यात यावं अशी मागणी केली तरीही तुम्ही नाही म्हणणार नाही? छे, बोलतच काय असलं? आम्हाला माहित होतं तुम्ही असंच म्हणणार. तुम्ही असा विचार केला तरी कसा? जिजा ताना बाळ असल्यापासून त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत हे माहिती आहे ना तुम्हाला. पित्याच्या नजरेने बघताय, एकदा आऊच्या नजरेने बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आम्ही असं का म्हणतोय ते. आम्हाला ठाऊक आहे जिजा तालीमखान्यात रमतात, त्यांची आवड तीच आहे. अगदी अगदी मान्य. मग मुद्दाम जे आवडतं त्याच्यावर बंदी आणायची का? मुलगी परक्याचं धन असतं.
उद्या 2चे 4 हात होऊन सासरी जाईल तेव्हा मुतपाक खाण्यातील काहीही येत नाही, तालीम खाण्यातील सगळ्या गोष्टी अवगत आहेत असं सांगणार आहोत का आपण? मुलीचे आई वडील म्हणून आपलं काही कर्तव्य आहे की नाही? किती मजा येईल ना. हे काय, अस्लोजी दादा, राघोजी दादा, तुमच्या दोघांचे असे चेहरे का पडलेत? मग पडणार नाही तर काय? अहो या खेळात मार कोणाला मिळणार? जुलमी सैनिक म्हणून तुम्ही आम्हालाच मारणार ना. ओ पण मी लहान आहे ना तुमच्या समोर, एक शेतकऱ्यासारखाच. आणि तुम्ही दोघं कसे? आमच्या बहादूर ना, म्हणजे आमच्या गरीब शेतकऱ्याला लुटणारे वाटतात. आणि दादासाहेब, आपण या जुलमी सैनिकांशी लढणार ना? किती छान. अहो छान काय, आमचं गरिबाचं धान्य हे लुटणार. हो, पण आम्ही आणि दादासाहेब या जुलमी सैनिकांना मारून टाकू आणि शेतकऱ्याचं धान्य परत करू. चला दोघं जुलमी सैनिक बनून या. जी दादासाहेब. जिजा, तुम्हाला मनापासून आनंद झालेला दिसतोय. हो, आणि दादासाहेब, आपण हा खेळ रोज खेळू आणि सगळ्या शत्रूंना पळवून लावू. जिजा वीज आहेत, वीज. त्यांना बांधायचं आणि पकडायचं म्हणजे. त्यांचा घोर घेऊ नका. त्या वीज आहेत तर आम्ही आऊ आहोत त्यांच्या. पण दत्ताजी, अचलोजी, राघोजी, बहादूर हे गुणी आहे. हे सगळं जिजांच्या भल्यासाठी चाललंय असं जर त्यांना कळलं तर तेही मान्य करतील. आता बाकी कशाचाही विचार करू नका. सगळं काही आमच्यावर सोपवा, आम्ही बघू. फक्त 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 काय? फक्त थोरल्या बाई साहेबांना तुम्ही सांगा. हा? तुम्हाला अवघड जात असेल तर आम्ही सांगू. लेकीच्या भल्यासाठी आम्ही एवढं करूच शकतो. करू का? हा? म्हणजे तुम्हाला अवघड जात असेल तर. छे, अवघड नाही, आम्ही सांगू. तुम्ही काळजी करू नका, ते आमच्यावर सोडा. आबासाहेब, आम्हाला पण हवी अशीच खरी तलवार. आमच्याकडे एक खेळण्यातली तलवार आहे. विश्वास ठेवा, ह्यात जिजांचं भलंच आहे. उद्यापासून जिजांचं मुलांच्या बरोबर तालीमखान्यात जाणं बंद म्हणजे बंद. ते एक आठवलं होतं म्हणून आलो होतो. सैन्याच्या दवा पाण्याची आणि दाण्या गोट्याची तुमची तयारी झाली असेल ना? ती आम्ही घेऊन जावं म्हणतो. हो, पण आपलं हे कालच बोलणं झालं होतं. आता तुम्ही दुसरं काही बोलायला आला आहात, हो ना? नाही, तेच सैन्याचाच विचार आहे आमच्या डोक्यात. दुसरं काय असणार? कशाला लपवताय? तुम्हालाही माहितीये तुम्हाला खोटं बोलता येत नाही. बोला काय बोलायचंय ते. त्याचं असं आहे की आधी आम्हाला हे सांगा की तुम्ही ओळखलत कसं की आम्ही वेगळा विषय घेऊन आलोय? पत्नी आहोत तुमच्या. आम्हाला स्त्रियांना एक देणगी असते. आपल्या माणसाच्या मनात काय सुरू आहे हे आम्हाला आपणच उमगतं. असं ना? चला, म्हणजे हे आणखीनच सोपं झालं म्हणायचं. बसा.
आमचा असा विचार आहे, जिजा आपली लेक, आज ना उद्या त्यांना सासरी जावं लागेल आणि त्यासाठी आपल्याला त्यांना तयार करायला पाहिजे. आई वडील म्हणून आपलं हे कर्तव्यच आहे, खास करून आईच. बरोबर? बरोबर. आम्हाला ठाऊक आहे तुमची खूप माया आहे जिजांवर, त्यामुळे तुम्हाला असं वाटेल की उगीच आपण जिजाला दुखावतोय. पण आई म्हणून तुम्ही विचार करत असाल तर तुम्हाला पटेल की आम्ही जे सांगतो आहोत ते जिजाच्या भल्यासाठीच आहे. त्यामुळे माझा प्रस्ताव असा आहे की जिजानी आतापासून मुतपाक खाण्यात मधल्या आऊसाहेबांना मदत करावी. आणि म्हणजे त्यांचा ओढा भावंडांसोबत खेळण्या, तालीमखान्यात जाण्या. हो ना. ते आता बंद. धान्य द्या मला, दे सगळं. आणि घरात काही गोड असेल तर ते सुद्धा दे. दादासाहेब, आपण इथे लुटायला आलोय, खाण्याला नाही. धान्य मागा याच्याकडून. हा, धान्य सुद्धा दे रे, दे. नाही हो, घरी फक्त मुलांपुरतच आहे, नका देऊ हो. दे दे दे. खबरदार. असे कसे घेऊन जाल? आमची रयत आहे, आम्ही काही नेऊ देणार नाही. तुम्ही काय कराल? आम्ही तुमच्या बलाढ्य आहोत. तुम्ही काहीही करू शकत नाही. दया करा हो, आमची मुलं उपाशी राहतील. जिजा, घाबरू नका, आम्ही आहोत ना. बेधडक बोला. दादासाहेब, आम्ही घाबरत नाही आहोत. आम्हाला या गरीब शेतकऱ्याची दया येते. पण जिजा, नुसते अश्रू ढाळून काय होणार नाहीये. आपल्याला या गरीब शेतकऱ्याचं धान्य त्याला परत द्यायचंय. आम्ही कोण आहोत ठाऊक तरी आहे का? शत्रू आहात ठाऊक आहे आम्हाला, आणि शत्रूसाठी आम्ही आमची तलवार उचलली आहे. दादासाहेब, तुम्हाला तर खरंच लागलं. जिजाऊ, काय केलं ते? हे कसं शक्य? तेही एका झटक्यात. जिजाच्या बालमनाचा जरा विचार करा. नाही, आम्हाला हा प्रस्ताव मान्य नाही. लहान लेकराचं कसं असतंय, त्याला त्याच्या मर्जीप्रमाणे नाही वागू दिलं तर ते हट्ट करणार, रडणार. पण हळूहळू नवीन ठिकाणी ते रुजणार. जिजाना आज तालीमखाना आवडतोय, उद्या मुतपाकखाना सुद्धा आवडेलच की. असंच होईल याची खात्री आहे तुम्हाला? अहो, त्या जीव टाकतात आपल्या भावांसाठी. तालीमखाना, तिथल्या सूचना, शिकवलेले पवित्रे, हेच विश्व आहे त्यांचं. होय, ते सगळं आत्ता आहे, पण उद्या त्यांची आवड बदलेलच की. कशी? तालीमखान्यात त्यांच्या भावांना खेळताना पाहून त्यांचं मन रमेल मुतपाकखान्यात? तसं असेल तर मग त्यांनी त्यांच्या भावाला भेटायचंच नाही, त्यांच्याकडे पाहायचं सुद्धा नाही. आम्ही सांगू की आजपासून काही दिवस त्यांनी त्यांच्या कुठल्याच भावाशी बोलायचं नाही. हे असले नियम त्यांना सांगायला जाऊ नका. तुम्ही हे स्वतः बोलत नाही आहात, इतकं कळतंय आम्हाला. छे, हा सर्वस्वी आमचा विचार आहे. तुमच्या मनात हे कोणी पेरलंय हे कळलंय आम्हाला. आता उगाच मधल्या बाईसाहेबांना यात ओढू नका, त्यांनी आम्हाला काही एक सांगितलेलं नाहीये. बघा, आम्ही त्यांचं नावही घेतलं, तुम्हीच बोलताय. आता तरी खरं सांगाल? कबूल. आम्ही मान्य करतो की या विषयासंदर्भात आमचं मधल्या बाईसाहेबांसोबत बोलणं झालं होतं.
पण कुटुंबात आपण एकमेकांच्या मताचा आदर करायला पाहिजे. हो तर कुटुंबात एकमेकांना सावरून घेतलंच पाहिजे. पटलं ना तुम्हाला? थोडं, सगळंच नाही. जिजांना सगळं यायला हवं हे आमचंही मत आहे. मुतपाक खाण्यातही त्यांनी यावं, पण त्यांनी तालीमखान्यात येऊच नये, भावांशी बोलू नये, खेळूच नये, हे मान्य नाही. अहो, त्या तिथं गेल्या तर मुतपाक खाण्यात येणारच नाही. त्यांना समजावलं तर समजतील त्या. हे मधल्या बाईसाहेबांनी सुचवलंय म्हणून तुम्ही नकार देताय, होय ना? मधल्या बाईसाहेब काय किंवा धाकल्या बाईसाहेब काय, दोघींचंही तुमच्या इतकंच प्रेम आहे जिजाला. त्या दोघींना स्वतःचं मूल असतं तर कदाचित त्या जिजासाठी इतक्या आग्रही राहिल्या नसत्या. कबूल. मग हो म्हणा. म्हणा. हो, पण मी काय म्हणतो, करून बघायला काय हरकत आहे? जिजा किती ऐकतात ते कळेलच. पण मधल्या बाईसाहेबांना समाधान तरी मिळेल. पुढचं पुढं बघू. काय शस्त्र आहे ते, झुंजात लागणारच. जखमा म्हणजे पुरुषांच्या अंगावरचे सोन्याचे डाग असतात. काय लोजी, बरोबर आहे ना? हो दादासाहेब, बरोबर आहे. चला मग उठा. जिजा सांगतायत तसं त्या शेतकऱ्याला त्याचं धान्य परत द्या. बघा कसं रडतोय तो. चला चला. जाधवरावांच्या कुळी उपजलेली जिजा या रयतेवर कुठलीच आफत येऊ देणार नाही. बघा, आम्ही गनिमांच्या कशा मुसक्या आवडतो. गनिम गनिम नाही जिजा, आम्ही आहोत. भ्याड असल्यासारखे नको नको काय करताय? एकतर 2 हात तरी करा, नाहीतर पळून तरी जा. तलवार शिकलायत ना? जी दादासाहेब. चला मग. पेट शिराख होईल तुमचा सुबा. याद राखा, कोणाशी 2 हात करताय ते डोळे उघडे ठेवून पहा. आमचे डोळे उघडेच आहेत. आमची रयत बिनघोर राहावी त्यासाठी जिजा अखंड जागते आहे. जिजा, या जुलमी सैनिकांशी बोलण्यात वेळ दवडू नका. तो गरीब शेतकरी बघा, धान्यासाठी डोळ्याच्या वाती करून वाट पाहतोय. मधल्या बाईंच्या समाधानाखातीर जिजांचं मन दुखावणार का? भागीरथीबाई घेतील जिजांच्या कलाकला. मान्य, जिजा रमतीलही कदाचित तिथे, पण त्या काय गमावतील माहितीये का? काय? अहो, आपल्या जिजांकडे पहा जरा. त्यांचा ओढा तालीमखान्यात, तलवारबाजीतला त्यांचा पदन्यास पहा ना. ते आहेच, पण उद्या त्या सासरी गेल्यावर त्यांना त्यांच्या घराकडे चौफेर लक्ष ठेवावं लागेल. त्यामुळे त्यांना स्वयंपाकाची जाण ही हवीच. हल्ली आपल्या मराठी मुलखात मुलगी उंबरठा न ओलांडणारी, नाजूक साजूक वाढवण्याची चढाओढच लागली. अशा वेळी अरेला कार्य करणारी, संकटांचा सामना करणारी आमची लेक असावी असं आम्हाला वाटलं तर ते चूक आहे का? बोला, बदलणार निर्णय? अहो, आपल्या जिजा गरम वाफेसारख्या आहेत. त्यांना कोंडून ठेवता येणार नाही. जितकं झाकू तितक्याच वेगाने उसळून वर येतील. तुमच्याशी बोलण्यात आजवर कोणी जिंकलंय का? शेतकरी दादा, तुम्ही बी आमच्या जिजा संगे या जुलमी सैनिकांना पळवून लावणार ना? हो,
आपण त्यांना पळवून लावूया. चला. नको नको नको. ही जिजा आता थांबणार नाही. ही धावणी अशीच सुरू राहील. मुलुखातून पळवून लावल्याशिवाय ही जिजा थांबणार नाही. थांबा थांबा म्हणते. थांबा ना. थांबा. इकडेच थांबा. पुरे नका पळू. थांबा आता हा खेळ. नाही. अहो थांबा. नाही मधले आऊ. हे बघा, आम्ही शेतकऱ्याचं धान्य त्याला परत मिळवून दिलं. दिला ना मग पुरे आता. थांबा. काय सांगतोय ते ऐका जिजा. पुरे आता. नाही आऊ. आधी या गनिमांना पळवून लावतो. मुलुखातून पळवून लावतो. नको नको नको. नाही, आम्ही यांना आबासाहेबांच्याकडेच घेऊन जातो. तेच काय ती शिक्षा देतील. हो. चला 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 चला. नाही नाही. अरे त्यांना. चला आबासाहेबांकडे. थांबा. निस्सार, हा हे जिन्नस इतकं जास्त आहे की आपल्याला जास्त बैलगाड्या लागणार. होय त्या तर लागणारच. अहो पण मागच्या खेपाला वहिनी साहेबांनी जे सामान दिलं का नाही ह्याच्यापेक्षा कमी होतो तरी 2 मास पुरलं होतं. या खेपाला एवढं का दिलं पुन्हा डाव? अरे पण आता दादासाहेबांच्या योजनेनुसार सैन्य विभागला जाणार ना, आणि त्यासोबत हे जिन्नस बी विभागला जाणार. मग जास्त जिन्नस लागणार, बरोबर की नाही? हा 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 बरोबर बरोबर बरोबर. आबासाहेब आम्ही शेतकऱ्याचं धान्य परत मिळवून दिलं. जिजाक्का आम्हाला तुम्ही मागून आबासाहेब वाटलात म्हणून साथ घातली. अहो या आबासाहेब नाहीत, येऊन निसार चाचा आहे. जिजा, अहो हे काय, आज काही विशेष आहे का? काकासाहेब, विशेषच आहे. या 2 जुलमी सैनिकांनी या शेतकऱ्याचं धान्य चोरलं होतं. आपल्या जिजाकांनी त्यांना ते धान्य परत मिळवून दिलं. अरे वा जिजाक्का, आज लई झाक कामगिरी केली तुम्ही. हो, म्हणून हे आम्ही आबासाहेबांना दाखवायला चाललोय. चला चला लवकर चला. जिजाच्या थोरल्या धान्यांच्या बी 1 पाऊल पुढेच जाणार. बघा तुम्ही. अहो त्या जिजांचं भलंच आहे. आणि आता तर थोड्या वेळापूर्वी तुम्ही कबूल झाला होता की जिजांवर आपण बंदी घालू. तेच खटकतंय आम्हाला. एखाद्या प्राण्याशी वागावं तसं आपण आपल्या लेकीशी वागतो. भलेपणाचे इतर सगळे उपाय संपले. चला लवकर आबासाहेबांना सांगूया. चला चला. आऊ. आबासाहेब, आम्ही सुलतानी सैनिकांना जखमी करून पळवून लावलं. काय? आणि शेतकऱ्याला त्याचे मेहनतीचे धान्य परत मिळवून दिले. सुलतानी सैनिक? कुठे होते सुलतानी सैनिक? आणि शेतकरी कोण? अजून तुमच्या डोक्यात गेलं नाही का? अहो झपाटलाय त्यांना. आम्ही थांबवत होतो तालीमखान्यात, पण आम्ही काय बोलतोय हे पोचत नव्हतं त्यांना. जिजा पटकन सांगा. दत्ताजी, तुम्ही मोठे आहात सर्वात. तुम्ही यात सामील आहात. हो आऊ, कल्पना तर दादासाहेबांचीच होती. हे काय, आम्ही सुलतानी सैनिक आणि हा शेतकरी. हे बघा, या दुष्ट सैनिकांच्याकडून या शेतकऱ्याचं धान्य आपल्या जिजांनी त्यांना परत मिळवून दिलं. काय हो? काय आहे? बघू. अहो केवढं लागलंय. जिजा, दत्ताजी खेळताना खरा वार केला की काय तुम्ही? असं करतं का कोणी? हळद लावावी लागेल आता. आबासाहेब, शत्रू एकदा ठरला की शस्त्राला कळतं. शस्त्राला डोळे नसतात ना. नाही, गोमाजी काकांनी आम्हाला शिकवलं होतं की शस्त्राला फक्त धारच असते. आणि शेतकऱ्याच्या विरुद्ध त्यांनी असं करावं, ह्याने आमचं रक्त अगदी उसळून आलं होतं. मधल्या बाई, तुम्ही जिजांना तुमच्या ताब्यात घ्या. तुमचं म्हणणं बरोबर होतं.
आबासाहेब आऊ काय म्हणतायत? सांगा, तुम्ही सांगा, तेव्हा त्यांना पटेल. आऊ, ही सगळी आमची कल्पना होती. तुम्ही जिजाला सजा नका करू. वाटलं तर आम्हाला करा. त्यांच्या चेहऱ्यावरती हसू यावं म्हणून आम्ही हे सगळं केलं. मधल्या बाई, तुम्ही घेऊन जा यांना. नको, आधी त्यांच्या आबासाहेबांनी सांगू देत त्यांना, त्याशिवाय त्यांची समज पटायची नाही. आम्ही मोठ्याने जो निर्णय घेतलाय तो जिजाच्या भल्यासाठीच आहे. त्यांच्याकडे बघून सांगा ना, उगाच का इकडं तिकडं बघताय. नाही म्हणजे आम्ही घेतलेल्या निर्णयाचं जिजा स्वागतच करते. आम्हाला खात्री आहे कारण हा निर्णय त्यांच्या आबासाहेबांनी घेतला आहे. हा, पण त्यांच्या भावंडांना मात्र ही शिक्षा वाटू शकेल. का आबासाहेब? आम्हाला असं का वाटेल? आजपासून आम्ही सांगेपर्यंत जिजा तुमच्या बरोबर बोलणार नाहीत, बघणार नाहीत आणि खेळणार सुद्धा नाहीत. त्या त्यांच्या मधल्या आऊसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्या सांगतील ते करतील. आजपासून त्यांना तालीमखाना सुद्धा पूर्ण बंद आहे. आऊ, आबासाहेब, तुम्ही सांगाल ती शिक्षा आम्ही भोगू, पण असं करू नका. दत्ताजी, निर्णय सांगितला आहे आबासाहेबांनी, मग झालं. सरकार, आज्ञा आहे का? या या गोमाजी. सरकार, तुम्ही सांगितल्याप्रमाणे जिजाक्कांसाठी खास तलवार बनवून आणली. गोमाजी, ती तलवार दुसऱ्या कोणाला तरी द्या. जिजा आजपासून आमच्या संगे मुदपाक खाण्यात असणार आहेत. नाही, जी तलवार जिजांसाठी केली आहे ती जपून ठेवा. आत्ता जरी नसली तरी ती जिजांचीच राहील. जिजा, तुम्ही आता निघा मधल्याहून. आऊ, आम्ही खेळताना पुन्हा भान ठेवू, खरा वार नाही करणार. तो विषय संपलाय. तुम्ही निघा. आबा, आबा, गोमाजी, बाहेर जगदेवारी निस्तार आहेत का? होय सरकार. चला. बचपन में हम कहानियां सुना करते थे. इसकी जान उस तोते में, उनकी जान 7 समंदर पार किसी की आंख में. आपने भी सुना होगा, हा? जी नहीं, इस तरह की नापाक तकरीरों में हम कभी शामिल नहीं थे. हाँ हाँ हाँ, हमने कब कहा कि आप शामिल थे? हमने तो सिर्फ पूछा
कि ऐसी कहानियां आप सुनते थे कि नहीं? हाँ सुनते थे। कहानियां और हकीकत में ज्यादा फर्क नहीं होता। कहानियों में पहले ही बोला जाता था कि शैतान की जान किसमें है, लेकिन हकीकत में हमें बहुत देर बाद पता चलता है। हुजूर का रुख किस तरफ है ये नाचीस अभी तक समझा नहीं। ये क्या खिलवाड़ है? हम कोई खिलौना है? आला हजरत परवीज ने आपको रफ्तार कम करने का हुक्म किया होगा, है ना? हुजूर, ये सच है? आप जैसे वफादार। दिलावर रुकिए, रुकिए। शमशेर खान, तशरीफ रखिए। आप नहीं जानते, अब हम लखू जी के साथ रहम दिली से पेश आएंगे? क्या ये मुमकिन है? हम समझ सकते हैं। शमशीर चलाने वाले का हाथ रोकना, उसकी शमशीर को रोकना, इसका दर्द हम समझ सकते हैं शमशेर खान। आज आप कुछ अलग रंग दिखा रहे हैं। तरखान खनान फरमा रहे थे कि आपने आदिल शाह के सरदारों के साथ मिलकर दोस्ती का हाथ बढ़ाया और बादशाह सलामत से अर्जी की थी। क्या ये झूठ है? इसको हम आपकी गलतफहमी तो नहीं कह सकते, पर हां ये कह सकते हैं कि उस अर्जी में आपको रोकने का कोई जिक्र नहीं था। ऐसी कोई भी गुंजाइश नहीं थी कि आपको रोका जाए। माझी जरा लवकर आला असता का नाही तर काय खरं नव्हतं बघा. जिजाकांनी नवीन तलवारीनं जुलमी फौजाला पळवून लावलं असतं. होय, या तर म्हणतो बरं झालं उशीर झाला, नाहीतर अच्युतजी राजन राघोजी राजांचं काही खरं नव्हतं. होय होय होय. आज घडवलेली तलवार सरकार हे बघा, हे काय जिजाकांनी त्यांच्यासाठी बनवलेली नवीन तलवार बघितलीच नाही का काय? अहो, आम्हाला तर वाटलं आतापर्यंत तलवारीचं पूजन आणि औक्षण बी झालं असेल. म्हणजे थोरल्या बाईसाहेबांनी गोमाजीला तलवार जपून ठेवायला सांगितले. होय. का बरं? जिजाकांच्या पसंतीला आली नाही काय तलवार? त्यांच्यावर एक वेगळी जबाबदारी सोपवली. ती जबाबदारी त्यांनी पूर्ण केली की मग त्या तलवार हातात घेतील. तवर मॅच जपून ठेवणार आहे. असं बर धनी, हे बघा ही सगळी तयारी झालेली आहे. आता ही सगळं गाडीत चढवायचं आणि निघायचं. बरं, मी काय म्हणतो गोमाजी जी, हो, आज आमच्याऐवजी तुम्हीच जाताय का? आज जरा बाहेर जायला नकच वाटतंय. होय जी. बर, अहो मग तुम्ही आराम करायची. मी अजित आहे की अजून. गोमाजी कशाला? मी जातो. तसं कशाला? एकाला दोघं असली बरी. अहो नको, मला काय दाढ भरल्या होई. मी सगळं घेऊन जातो, तुम्ही काय काळजी करू नका. दादासाहेब, काही काळजीचं कारण नाही ना? नाही नाही. का? सैन्यापुढे सगळं दुय्यम मानणारे दादासाहेब आज काही कारण सांगून जाण्याचं टाळतायत. हे पहिल्यांदा बघतोय आम्ही. मान्य. आजवर आम्ही कधीच कुठलीच कारणं सांगितली नाही. एका मनसबदारानं सैन्याला कधीच सबब सांगितले नाही. पण आज एका बापानं आपल्या लेकीसाठी जाणं टाळलंय. आमच्याकडं असं पहिल्यांदाच बघताय जिजा. रीत विसरताय. आम्ही डोळे वर करून सुद्धा बघत नव्हतो. आबासाहेब असे पहिल्यांदाच वागलेत. म्हणजे आमच्यासाठी नवीन तलवार करून आणली आणि वर आम्हाला तालीमखान्यात जायला आणि दादांशी बोलायला मनाई केली.
हो केली त्यांनी. त्यात आमच्याकडं असं बघायला काय झालं? आम्ही सांगितलं की काय? आणि हो सांगितलं आम्ही तर ते तुमच्या भल्यासाठी सांगितलं. ही काही शिक्षा नाही. जिजांसाठी तर शिक्षाच आहे. जे आधी शिकायला पाहिजे यायला पाहिजे ते इथं मुतपाकखान्यात, तालीमखान्यात नव्हे. हे अजिबात सहन होणार नाही. आणि तुमच्या दादांशी बोलणं बंद म्हणजे बंद. आपण जिजांना सांगूया की आम्ही बोलू तुमच्याशी. निस्सार आम्ही खरंच नको ना याला तुमच्यासोबत. छाव राहा तुम्ही निवांत. आणि मी सर काही एकलाच चाललोय तेव्हा. अख्खी शिबंदी आहे की माझ्यासाठी. होय. हो गेलो आणि हो आलो. हा धनी जातो मी. अरे येतो म्हणावं, जाऊन येतो. जी गलती झाली पुण्याला नाही होणार. या चला मामाजी, ते जिन्नस चढलंय तेवढं बघून घेऊया. चला या. आबासाहेब, काय? अहो जिजांशी न बोलणं आम्हाला कोणालाच सहन होत नाही. हो आबासाहेब, तुम्ही म्हणालात की तुम्ही आम्हाला शिक्षा केली आहे. आम्हाला तर शिक्षा आहेच, पण आमच्याहून जास्त कठोर शिक्षा जिजांना आहे. अहो हे बघा, कुठलाही नवा निर्णय पचायला जडच जातो, अवघडच म्हणा ना, पण मग नंतर हळूहळू त्याची सवय होते. अहो आबासाहेब, एकदा जिजांकडे तरी बघा. हो आजपर्यंत आम्ही त्यांना एवढं निराश कधीच नाही बघितलं. हो आबासाहेब, त्या मान सुद्धा वर करत नाहीयेत. म्हणजे त्यांना बी समजावंच लागेल. चला आम्ही येतो. हम जानते हैं शमशेर खान, पानी और तमन्नाओं की तासीर एक है, आगे बढ़ते जाना. हम आपको ये कभी नहीं बताएंगे कि आप अपने घाव भूल जाओ. गुस्ताखी माफ हुजूर, आप दोनों तरफ से बोल रहे हैं. आगे भी जाना है और पिछड़ा घाव भी नहीं भूलना है. मुगल, निजाम शाही और आदिल शाही मिलकर एक साथ आगे जा सकते हैं. हम ये नहीं कहेंगे कि आप लखुजी जाधवराव को भूल जाइए. लखुजी जाधवराव आपका ज्यादती मामला है, उसे हमारे बीच मत लाइए. कैसे? वो तो आपके वफादार हैं. वफादारी का जज्बा कभी कभी इंसान को गुस्ताख बना देता है. वो पहले वफादार ही थे, मगर अब उन्हें हमारा काम चोरी डकैती का लगता है. अब उन्हें सिर्फ माजी रयत इतना ही करना आता है. यानी हम उनको कुछ करेंगे तो आपको... अरे यही तो हम चाहते हैं कि आप उनके बारे में कुछ करें. कि किसकी जान किस में है, ये जानना बहुत जरूरी है. हम जानते हैं लखुजी जाधवराव की जान किस में है.